हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर कसे आहे सगळे मजेत ना. खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ टाकत आहे तुमच्या सगळ्यांना. आय होप की तुम्हाला सगळ्यांना माझा हा व्हिडिओ खूप आवडेल. तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ ना इंस्टावर टाकलेला आहे, पण तिथं ना तुम्हाला लोकेशन कळणार नाही की आम्ही कोणत्या लोकेशनला चाललेलो होतो. तर ना या लोकेशनला तुम्ही कधी आलेले का कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल ते पण मला सांगा, म्हणजे मी तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ आणत जाईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचा एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन करेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला माझ्या पेजला पण फॉलो करा, इंस्टाच्या ID ला जाऊन. तर ना आम्ही चाललो होतो आज पुण्यातल्या वन ऑफ द टॉप लोकेशनमध्ये. तर आम्ही चाललो होतो भुशी डॅमला. तर तुम्ही गेलेले आहे का कधी भुशी डॅमला? आणि खूप छान आमच्या या समरची पहिली समरच नाही मान्सून आमच्या या मान्सूनची पहिली ट्रिप होती. तर ना आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि खूप छान वाटलं, आम्हाला खूप मज्जा आली. तर ना खूप छान वाटलं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करीत असते. तर ना इथं एका बाजूला आई एकविरा देवीला जाता येतं इथून, आणि इथून ना पुढं आपल्याला लोहगड आणि विसापूर फोर्ट हे दोन किल्ले पाहायला भेटतात. तर लोहगड आलेला होता आणि आमच्या दोघांचं त्याच्यावरनं डिस्कशन चाललं होतं की आत्ता जे इन्सिडेंट झालं ना लोहगडवरून, तर ते म्हटले चल लोहगड आलं आहे का लोहगडवर जाऊ. मी म्हटलं नको बाबा, तिकडे आता पाबंदी घातली असेल. आणि असं बोलता करता आम्ही पोचलो भुशी डॅमला. रस्त्यावरनं जाताना आपल्याला आधी इकडे डॅम लागतो आणि इथून हे कोसळणारे झरे वगैरे पाहून असं मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि खूप एन्जॉय केला आम्ही तिघांनी पण. आणि आमच्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त एन्जॉय त्रिशाने केला. ती खूप एक्सायटेड होती आणि तिची म्हणजे या समर सीझनची पहिली ट्रिप होती. तर तिला पण खूप मज्जा आली. आणि इथं आम्ही थोडेफार फोटोशूट केले आणि जे काही होतं आमचा व्हिडिओ, मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट केला, फोटोशूट केले. आणि इथं स्वप्नीलचं चाललं होतं की त्यांना नीट दाखव सगळं कसं आहे, म्हणजे ते पण येतील. आणि खरंच खूप छान असं पाणी वगैरे भरलेलं होतं डॅमला. मस्त डॅम ओव्हरफ्लो नव्हतं झालं, पण भरपूरपैकी पाणी भरलं होतं. मी म्हणते 100%पैकी 80-90% डॅम फुल भरलेला असेल. आणि खूप छान आणि खूप मज्जा आली आम्हाला. त्यानंतर आम्ही इथं थोडंफार डिस्कशन केलं, फोटो वगैरे शूट केले आमचे. आणि आम्ही असंच बोलता करता पोचलो भुशी डॅमला. तर आम्ही शनिवारी गेलो होतो. आता आम्हाला 8 ते 10 दिवस झाले असेल जाऊन. आता पाणी वाढलं असेल तर काय माहिती, मला सांगता येणार नाही. पण त्यावेळेस जर तुम्ही गेले असाल तर तुम्हाला त्यावेळेस एंट्री चालू होती तिकडं. आणि भरपूरपैकी पाणी पडत होतं पायऱ्यांवरून. त्यानंतर आम्ही इथं पार्किंगमध्ये गेलो. तर इथं पार्किंगची कॉस्ट खूप आहे, कारण की टू व्हीलरच्या पार्किंगच्या हिशोबाने खूप कॉस्ट घेतली त्यांनी. पर पर्सन गाडीचे त्यांनी 50 रुपये घेतले, म्हणजे एका गाडीचे 50 रुपये घेतले. तर 50 रुपये मला खूप जास्त वाटतं. 20-30 रुपये ठीक होते. आणि त्यानंतर इथून आपल्याला थोडं पायी चालून असं ट्रेकिंग करावं लागतं. आणि असे आधीमध्ये पावसाने असे रस्ते भरलेले सगळे तुडुंब. आणि खूप छान वाटत होतं. येताना ना आम्हाला इथं साप दिसला होता, रसल वायफर्स, ज्यांना हिंदीमध्ये आपण म्हणतोय, हिंदीमध्ये काय म्हणतात ते मला माहीत नाही, इंग्लिशमध्ये रसल वायपर्स म्हणतात. आणि मराठीमध्ये आपल्या इकडं घोणस परळ असं त्याला नाव आहे. तर आम्हाला येताना दिसलं होतं, त्या बाबांनी ते मारलं होतं. तेव्हा माझ्याकडं फोन नव्हता, कारण की आम्ही पाण्यात गेलो होतो, त्यामुळे आम्ही फोन पिशवीमध्ये टाकलेले होते, बंद करून ठेवले होते. तर त्याची क्लिप मला काही काढायला जमली नाही. त्यांनी ते मारून टाकलेलं होतं साप. आणि अशा ठिकाणी जर तुम्ही जाताय तर काळजी घ्या. पाण्यामध्ये इकडं तिकडं जंगलामध्ये ट्रेकिंग करत असाल तर काळजीपूर्वक बुटं वगैरे घालून जात जा, कारण की आता पावसाळा चालू झालेला आहे. आणि पावसाळ्यात ना प्रत्येक विषारी सापांचे पिल्लं हे बाहेर येत असतात, म्हणजे प्रजनन करीत असतात. आणि मागून ते दोघं मला बाय करते तर ब्लॉगिंगमध्ये. तर त्यांनी ते पण जर हे ब्लॉग पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथून असं थोडं चालत आपण 1-1.5 किलोमीटर गेलो का पुढं आपल्याला भुशी डॅम दिसतो. आणि ना खूप मज्जा येत होती आम्हाला. मी ना कपडे एक्स्ट्राचे 2-2 जोडी घेऊन गेले होते. त्रिशाचे 2 जोडं, स्वप्नीलचे 2 जोड आणि माझे 2 जोड, कारण की आम्ही ठरूनच गेलो होतो की आम्ही भिजणार आहे. आणि खूप मज्जा आली आणि इतकी मज्जा केली ना आम्ही. खरंच तुम्हाला पण खूप छान वाटेल. सगळेच म्हणजे जे कोणी इकडे येत होते ना, वृद्ध, लहान, मोठे, तरुण, सगळेजण खूप मज्जा करत होते. आणि इथं ना खूप पाण्याचा आवाज येत होता, म्हणून मी ना इथला व्हॉइस ओव्हर देते तुम्हाला, कारण की मी इथलं ते कमी करून टाकलं आहे. खूप म्हणजे डिस्टर्ब होत होतं मागं.
आणि मी तुम्हाला सांगत होते की तुम्ही येऊ शकता, इथं रविवारी खूप गर्दी आहे, खूप छान वाटतं आहे, पाणी पण नाही आहे, एवढं तुम्ही एन्जॉय करू शकता असं वगैरे मी तुम्हाला सांगत होते. त्यानंतर ना आम्ही इथं जेवण करायला बसलेलो होतो. अशा ठिकाणी ना घरून डब्बा नेण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते. तर ना मी घरून मस्तपैकी अशी पनीरची भुर्जी, काकडी, लिंबू आणि चपाती, चाकू वगैरे सगळं नेलेलं होतं. त्या ठिकाणी आम्ही मस्त एक जागा शोधली आणि ना तिकडे जेवढे पण आलेले होते ते आमच्याकडंच पाहत होते, कारण की त्यांना पण खाऊ वाटत असेल. आणि अशा ठिकाणी जेवण करायचं वेगळाच अनुभव येतो. आम्ही इकडून सकाळून निघलो होतो, 10-10:30च्या दरम्यान निघलेलो होतो. तर आम्ही तिकडं 12:30ला पोचलो. त्यानंतर स्वप्नील म्हटले आपण आधी जेवण वगैरे करून घेऊ, आणि मग आम्ही जेवण वगैरे केलं. त्यानंतर आम्ही गेलो वरती बुशी डॅमला. आणि हे जे मासे तुम्हाला दिसते ना, याच्याकडं माझं आणि स्वप्नीलचं बिलकुल लक्ष नव्हतं. आम्हाला हे मासे ना त्रिशाने दाखवले. जेव्हा ती आम्हाला म्हटली आई इथं फिश आहे, इथं फिश आहे, तेव्हा मला असं वाटलं असंच म्हणत असेल. पण मी जेव्हा वरती गेले ना, डॅमच्या इकडं एक्झॅक्ट जाळी लावलेली आहे, त्या जाळीमधून मी कॅमेरा घालून तुमच्यासाठी हे शूट केलेलं आहे. तर खूप सारे फिश होते, इतक्या मोठ्या प्रमाणात फिश होते ना तिकडं, आणि खूप छान वाटत होतं त्यांना पाहून. आणि हे फिश आम्हाला त्रिशाने दाखवले होते. तर मज्जा येत होती ती गाणं म्हणत होती त्या फिशला पाहून, मछली जलकिराणी. आता तिला स्कूलमध्ये शिकवलं असेल तर ती ते गाणं म्हणत होती त्या फिशबरोबर. आणि आई माझ्याबरोबर फिश बोलत का म्हणून नाही ते अशी मला म्हणत होती. पण तिच्या या गोड प्रश्नाचं मी काय तिला उत्तर देऊ मला कळतच नव्हतं. त्यानंतर तुम्ही इथली गर्दी पाहू शकते, खूप सारी अशी गर्दी होती इथं. आणि पायऱ्यांवरून असं हलकं हलकं पाणी पडत होतं. आणि इथं गेलो आणि स्वप्नीलने माझ्याबरोबर एक कांडच करून टाकला. माझ्या ना चांदीच्या अंगठ्या होत्या 2, तर मला केस बांधायचे होते, तर मी ते स्वप्नीलकडे दिले. तर त्यांनी त्या हरून टाकल्या पाण्यात, आणि त्या पाण्याच्या फ्लोमध्ये ते कुठे गेल्या कळलं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटते तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.